नमस्कार मित्रांनो, आंबेघर गावातील तो निंबाळकर वाडा या कथेचा हा दुसरा आणि अंतिम भाग आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागाचा व्हिडिओ न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागाचा व्हिडिओ आधी बघावा. ह्या कथेच्या प्रदर्शित होणाऱ्या दोन्ही भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या दोन्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या दुसऱ्या आणि अंतिम भागाला आता सुरुवात करू. मित्रांनो, पहिल्या भागात आपण बघितलं की निंबाळकर दाम्पत्य आणि त्यांची 14 वर्षांची मुलगी अन्वी त्यांच्या आंबेगावच्या वाड्यात खूप वर्षांनी राहायला येतात. त्या वाड्यात 70 वर्ष बंद असलेलं एक देवघर असतं आणि अन्वीकडून हे 70 वर्ष बंद असलेलं देवघर उघडलं जातं आणि तेव्हापासून अन्वीच्या वागण्यात बदल होतो. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी कथेचा पहिला भाग बघावा. आता पुढे. समोरील दृश्य पाहून मृणाल खूप घाबरली आणि तिने जाऊन विश्वासला उठवलं आणि घडलेला प्रकार त्याच्या कानावर घातला. तसे विश्वास सुद्धा तिच्या बरोबर पुन्हा अन्वीच्या खोलीत आला. त्याला सुद्धा तेच दिसलं जे मृणालने पाहिलं होतं. अन्वी झोपेत होती, पण तिचे ओठ हलत होते आणि ती कुठली तरी वेगळीच भाषा बोलत होती. विश्वासने मोबाईलवर ते सर्व काही रेकॉर्ड केलं. दुसऱ्या दिवशी त्यानं ते रेकॉर्डिंग तुकारामला ऐकवलं आणि विश्वासने तुकारामला विचारलं, तुकाराम, ही भाषा तुला समजते का? ती भाषा ऐकून तुकारामचा चेहरा बदलला. पूर्ण नाही, म्हणजे खूप काही अशी नाही समजत, पण माझी आजी असंच काही बोलताना मी ऐकलं होतं. ती कधी कधी हीच भाषा बोलायची. या भागात पूर्वी धनगरांच्या वस्त्या होत्या. त्या धनगरांच्या जुन्या वस्त्यांमध्ये अशीच बोली बोलली जायची, तुकाराम म्हणाला. आश्चर्य आहे, पण अन्वीला ही भाषा कशी येऊ शकते? विश्वासने आश्चर्याने मृणालकडे पाहत विचारलं. त्यावर तुकाराम तर काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. पण त्या घटनेनंतर या गोष्टी वाढतच गेल्या. त्या घटनेनंतर अन्वीची झोप पूर्णपणे बिघडली. ती रात्री अचानक उठून संपूर्ण वाड्यात फिरू लागली. एकदा असे सर्वजण गाढ झोपेत असताना विश्वासला पहाटे 3 वाजता अंगणातून एक आवाज आला. तो आवाज ऐकून तो खाली आला. तेव्हा अन्वी मुसळधार पावसात अंगणाच्या मध्यभागी उभी असल्याचं त्याच्या नजरेस पडलं. ती वरच्या मजल्यावरील पश्चिमेकडच्या खिडकीकडे पाहत होती. अन्वी, विश्वासने आवाज दिला, पण अन्वीने त्याच्या हाकेला काहीच प्रतिसाद दिला नाही. अन्वी काही बोलत नाही हे बघून विश्वास तिच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, अन्वी, तू इतक्या रात्री इथे काय करतेस? तसं अन्वीने वर बोट दाखवलं आणि ती म्हणाली, ती मला बोलवतीये. तसं विश्वासने वर पाहिलं आणि काही क्षणांसाठी त्याच्या छातीतला श्वास थांबला. वरच्या खिडकीत एक स्त्री उभी होती. तिचे लांब केस तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. त्याच क्षणी वीज चमकली आणि खिडकीतील ती स्त्री अचानक गायब झाली. ते पाहून विश्वास सुद्धा आता खूप घाबरला, पण स्वतःला आणि अन्वीला सावरून तो अन्वीला घेऊन आत आला. पण त्या रात्रीनंतर त्याच्या मनातील तर्कांचा आधार पहिल्यांदा हलू लागला. घडलेला प्रकार त्याने मृणालच्या देखील कानावर घातला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुण्यातील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर समीर कुलकर्णी यांना बोलावलं. मृणाल स्वतः मानसशास्त्र शिकवत असल्याने तिला अजूनही या सगळ्यांमागे मानसिक कारण असण्याची शक्यता वाटत होती. डॉक्टर समीर यांनी अन्वीशी बराच वेळ संवाद साधला. सुरुवातीला ती पूर्णपणे सामान्य वाटत होती. तिने सांगितलं की तिला एकच स्वप्न वारंवार पडतं. स्वप्नात एक स्त्री जुन्या विहिरीजवळ उभी असते आणि ती स्त्री तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण ती काय सांगते? डॉक्टरांनी विचारलं. अन्वी काही क्षण शांत झाली. ती काहीच बोलली नाही आणि मग अचानक म्हणाली, तिचा आवाज मला ऐकू येत नाही, पण ती मला काहीतरी सांगत असते. तुला तिची भीती वाटते? डॉक्टरांनी विचारलं. नाही, अन्वी म्हणाली.
मग तुला अजून कुणाची भीती वाटते? या प्रश्नावर अन्वीच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. तिने डॉक्टरांच्या मागच्या रिकाम्या कोपऱ्याकडे पाहिलं आणि ती कुजबुजली. हो, तिच्या मागे जो उभा असतो त्याची मला भीती वाटते. तिचं उत्तर ऐकून डॉक्टर समीर यांनी काही औषधं दिली आणि काही दिवस तिच्याकडे लक्ष ठेवण्यास सांगितलं. पण त्यानंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडली. अन्वीने आता जेवण कमी केलं. ती दिवसभर आरशासमोर बसून राहू लागली. एके दिवशी मृणालने पाहिलं की अन्वी जवळजवळ 2 तास एकाच जागी बसून आरशात स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहत होती. अन्वी, अगं किती वेळ झाला तू एकाच ठिकाणी बसलीयस? इतकं काय स्वतःला आरशात बघतीयस? मृणालने विचारलं. आई, मी हे पाहत होते की मी काहीही हालचाल केली नाही तरी आरशात असलेली ती हालचाल करते आणि मी हालचाल केली तर आरशात असलेली ती हालचाल करत नाही. तिच्या या वाक्यावर मृणालने आरशाकडे पाहिलं. ती म्हणजे कोण? मृणालने विचारलं. त्यावर अन्वी हसली आणि म्हणाली, ती म्हणजे मीच. पण जेव्हा मृणालने आरशात पाहिलं तेव्हा सर्व काही सामान्य असल्याचं तिला दिसलं. अशाच एके रात्री कसल्या तरी आवाजाने मृणालला अचानक जाग आली. तिला आपल्या पलंगाजवळ कुणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. तिनं डोळे उघडले तेव्हा तिला दिसलं की अन्वी तिच्या पलंगा शेजारी उभी होती. तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पडले होते. डोळे पूर्ण उघडे होते पण तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. अन्वी, मृणाल घाबरून ओरडलीच. तिचा आवाज ऐकून विश्वास सुद्धा जागा झाला. अगं काय झालं? मृणालने विचारलं. काही वेळ अन्वी तशीच शांत उभी राहिली आणि काही वेळाने अन्वी अतिशय शांत आवाजात म्हणाली, तुम्ही इथे यायला नको होतं. काय म्हणालीस? मृणालने घाबरून विचारलं. तसं अन्वीच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू पसरलं. आता तो तुम्हाला जाऊ देणार नाही, अन्वी म्हणाली. कोणाबद्दल बोलतीस तू? विश्वासने घाबरून विचारलं. तसं अन्वीने हळूहळू मान वळवून खोलीतील आरशाकडे पाहिलं आणि ती म्हणाली, त्याला नाव नाहीये पण तो इथेच आहे. इतके बोलून अन्वी तिथेच त्यांच्या खोलीत बेशुद्ध झाली. ती रात्र तशीच सरली. सकाळ झाली तसे विश्वासने फोन करून घडलेला प्रकार डॉक्टर समीर यांच्या कानावर घातला. तसे डॉक्टर समीर पुन्हा वाड्यात आले. अन्वीला मात्र जे काही काल रात्री घडलं होतं ते काहीच आठवत नव्हतं. यावेळी डॉक्टर समीर यांनी अन्वीशी एकांतात बोलण्याचा निर्णय घेतला. आता त्या खोलीत फक्त अन्वी आणि डॉक्टर समीर होते. सुरुवातीला संभाषण सामान्य होतं. अन्वी सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देत होती. पण अचानक अन्वीने डॉक्टरांकडे नजर रोखून पाहिलं आणि विचारलं, डॉक्टर, तुमची आई कशी गेली? तिचा प्रश्न ऐकून डॉक्टर समीर सुद्धा हादरले. त्यांना काय बोलावं काहीच समजत नव्हतं. अन्वी डॉक्टरांकडे पाहतच होती आणि ती पुढचं वाक्य बोलली, तुम्ही त्यांचा शेवटचा फोन उचलला नाही डॉक्टर. त्या रडत होत्या. त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं पण तुम्ही शेवटपर्यंत फोन उचलला नाही. ते ऐकून डॉक्टर समीर यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. कारण ते सर्व खरं होतं. पण ही गोष्ट त्यांनी निंबाळकर कुटुंबातील कुणालाही सांगितली नव्हती. मुळात डॉक्टरांची आई या जगात नाही हेच निंबाळकर कुटुंबाला माहीत नव्हतं. त्यांच्या आईचा विषयच कधी निघाला नव्हता. पण अन्वीला जे काही घडलं होतं ते सर्व काही माहीत होतं. अचानक खोलीतील दिवा बंद झाला आणि खोलीत अंधार पसरला आणि त्या अंधारात अन्वीचा आवाज बदलला. तो आता एका वृद्ध स्त्रीचा झाला. समीर, मला एकटीला का सोडलंस? तो आवाज ऐकून डॉक्टर समीर यांच्या हातातील वैद्यकीय उपकरण खाली पडलं. त्यांना खूप मोठा धक्का बसला. तो त्यांच्या आईचा आवाज होता. डॉक्टर समीर घाबरून खुर्चीतून उठले. तसा खोलीतील दिवा पुन्हा लागला. अन्वी त्यांच्या अगदी समोर उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. दुसऱ्या दिवशी पुण्याला परतताना डॉक्टर समीर यांनी विश्वासला एका व्यक्तीचा नंबर दिला. विश्वास,
मी डॉक्टर आहे आणि आजही मला वाटतं की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी तर्क असतो. पण काल जे घडलं त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. तुम्ही या माणसाशी बोला, डॉक्टर समीर म्हणाले आणि ते पुण्याला निघून गेले. तो नंबर होता प्राध्यापक माधव आपटे यांचा. महाराष्ट्रातील लोकपरंपरा, प्राचीन विधी आणि स्थानिक श्रद्धांचा अभ्यास करणाऱ्या एका निवृत्त इतिहास संशोधकाचा. तसे तातडीने विश्वास यांनी प्राध्यापक माधव आपटे यांच्याशी संपर्क साधला. 2 दिवसांनी माधव आपटे वाड्यात आले. त्यांनी सर्वप्रथम ते देवघर पाहिलं. भिंतीवरील चिन्ह, जमिनीतील लोखंडी खिळे, पितळी आरसा आणि तिथे सापडलेली जुनी वही या सर्व गोष्टी त्यांनी काळजीपूर्वक तपासल्या. पण त्या सर्व वस्तूंमध्ये त्यांचं लक्ष खेचलं त्या वहीनं. जवळजवळ 4 तास वही वाचल्यानंतर त्यांनी विश्वास, मृणाल आणि तुकाराम यांना एकत्र बसवलं आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारला, तुम्हाला यमुना नावाची स्त्री माहिती आहे का? जसा हा प्रश्न तुकारामने ऐकला तसा तुकारामचा चेहरा पांढरा पडला. विश्वासने तुकारामकडे पाहिलं. तुकाराम, ही यमुना कोण? विश्वासने विचारलं. तुकाराम बराच वेळ काहीच बोलला नाही. पण शेवटी त्यानं जे काही सांगितलं त्यामुळे त्या वाड्याचा 70 वर्षांपासून दडवून ठेवलेला इतिहास समोर आला. आता तुकाराम बोलू लागला. जवळजवळ 70 वर्षांपूर्वी यमुना नावाची एक तरुण स्त्री गावाबाहेरच्या धनगर वस्तीत राहत होती. ती साधारण 20-22 वर्षांची असताना तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर निंबाळकर कुटुंबाने तिला वाड्यात कामासाठी आणलं. यमुना बाकीच्या मुलींसारखी नव्हती. कोणाच्या घरात जर मृत्यू होणार असेल तर त्याची कल्पना तिला आधी यायची. कुणाच्या घरात मृत्यू झाला की त्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी बोललेले शब्द तिला स्वप्नात ऐकू यायचे. म्हणजेच मृत्यूच्या दारात जो व्यक्ती असेल आणि त्याला जर काही सांगायचं असेल आणि तो ते सांगू शकत नसेल तर अशा वेळी ते शब्द यमुनेला ऐकू यायचे. तिला लाभलेल्या या अचाट शक्तीमुळे गावात सुरुवातीला लोक तिला देवीचा आशीर्वाद मिळालेली मुलगी मानायचे. पण कालांतराने तिच्या याच शक्तीमुळे हळूहळू तिच्याबद्दल गावात भीती पसरू लागली. जेव्हापासून ती निंबाळकर वाड्यात आली होती तेव्हापासून वाड्यात विचित्र घटना घडायला सुरुवात झाली होती. रात्री मृत माणसांचे आवाज ऐकू यायला लागले. वाड्याच्या बंद खोल्यांमध्ये कोणाच्या तरी पावलांचे आवाज यायचे आणि घरातील आरशांमध्ये काही क्षणांसाठी मृत व्यक्तींचे चेहरे दिसायचे. यमुनाने निंबाळकर कुटुंबाला सांगितलं होतं की वाड्याच्या जागेशी एक प्राचीन शक्ती बांधली गेली आहे. त्या शक्तीला स्वतःचं रूप नाही, स्वतःचा आवाज नाही आणि नावही नाही. ती मृतांच्या आठवणी वापरून जिवंत लोकांना फसवते. तिचं अंतिम उद्दिष्ट एखाद्या जिवंत व्यक्तीच्या शरीरात पूर्णपणे प्रवेश करून त्या व्यक्तीच्या माध्यमातून या जगात टिकून राहणं हे आहे. यमुनाने त्या शक्तीला एका पितळी आरशात बंद करण्यासाठी विधी सुरू केला. पण निंबाळकर कुटुंबातील काही लोकांना वाटलं की यमुनाच वाड्यात घडणाऱ्या त्या भयंकर घटनांना कारणीभूत आहे. त्यामुळे तिचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी बाहेरून एक मांत्रिक बोलावला आणि त्या मांत्रिकाने यमुनालाच पछाडलेली मुलगी म्हणून घोषित केलं आणि तिच्यावर एक वेगळा विधी सुरू केला. 2 विरुद्ध विधी एकाच वेळी झाल्यामुळे सगळं गणितच बिघडलं. त्या मांत्रिकाच्या अघोरी विधीने यमुना मरण पावली आणि तिचा आत्मा त्या अज्ञात काळ्या शक्तीबरोबर आरशाला बांधला गेला. त्या घटनेने घाबरलेल्या निंबाळकरांनी तिचं शरीर रात्रीच्या अंधारात विहिरीजवळ पुरलं. तो आरसा देवघरात ठेवला आणि संपूर्ण खोली बंद केली. तुकारामचं हे बोलणं ऐकून विश्वास आणि मृणालच्या अंगावर काटा आला. त्यावर माधव आपटे शांत आवाजात म्हणाले, यमुना पछाडलेली नव्हती. ती तुमच्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. पण घडलं मात्र उलटच. म्हणजे याचा अर्थ अन्वीच्या शरीरात यमुना आहे? मृणालने घाबरून विचारलं. तिच्या या प्रश्नावर माधव आपटे काही क्षण शांत राहिले आणि काही वेळाने फक्त एकच शब्द म्हणाले, नाही. त्यांच्या त्या एका शब्दाने खोलीत भयान शांतता पसरली. ते पुढे बोलू लागले,
अन्वीच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणारी शक्ती वेगळीच आहे, पण यमुना मात्र अजूनही अन्वीला वाचवण्याचा प्रयत्न करतीये. त्या रात्री जेव्हा अन्वी पहिल्यांदा त्या देवघरात गेली होती, तेव्हा अन्वीचं रक्त त्या आरशावर सांडल्यामुळे तिने नकळत त्या काळ्या शक्तीला स्वतःशी जोडण्यासाठी एक मार्ग दिला. ती काळी शक्ती आता विभागली गेली आहे. तिचा काही अंश अन्वीच्या शरीरात आहे आणि काही अंश त्या आरशात आहे, पण तिचं खरं अस्तित्व त्या आरशातच आहे. वहीत जे काही दिलं आहे त्यानुसार अमावस्येच्या रात्री ती काळी शक्ती अन्वीसोबत संबंध पूर्ण करण्याचा पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करेल, आणि जर का हा संबंध पूर्ण झाला तर ती काळी शक्ती अन्वीच्या शरीरावर कायमचा ताबा मिळवेल. मग तिला कुठल्याही आरशाची गरज भासणार नाही. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे आजपासून 3 दिवसांनी अमावस्या आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, माधव आपटे म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून विश्वास, मृणाल आणि तुकाराम तिघेही खूप घाबरले. आपल्याला त्या काळ्या शक्तीला अन्वीसोबत संबंध पूर्ण करण्याआधीच बंदिस्त करावं लागेल. म्हणजेच आपल्याला त्या काळ्या शक्तीला तिच्या मूळ ठिकाणी, जिथे तिला बंदिस्त करून ठेवण्यात आलं होतं, त्याच आरशात पुन्हा बंदिस्त करावं लागेल. पण हे काम वाटतं तितकं सोपं नाही, आपटे म्हणाले. त्या रात्री परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली. मृणाल अन्वीच्या खोलीत गेली तेव्हा अन्वी आरशासमोर बसली होती. अन्वी, जेवायला चल, मृणाल म्हणाली. पण अन्वी जागची हलली नाही. ना तिने मृणालच्या बोलण्याला काही प्रतिसाद दिला. ती काही बोलत नाही हे बघून मृणाल अन्वीच्या जवळ गेली आणि तिने आरशात पाहिलं. त्या आरशात अन्वीचं प्रतिबिंब दिसत होतं, पण ते विचित्र हसत होतं. पण खरी अन्वी मात्र हसत नव्हती. ते भयानक दृश्य पाहून मृणाल जागेवरच थांबली. काही वेळ गेला. आता आरशातील प्रतिबिंबाने हळूहळू मान वळवली आणि ते प्रतिबिंब थेट मृणालकडे पाहू लागलं. तसं मृणाल खूप घाबरली आणि किंचाळत तिने तो आरसा खाली पाडण्याचा प्रयत्न केला, पण अन्वीने तिचा हात पकडला. 14 वर्षांच्या मुलीकडून अपेक्षा करता येणार नाही इतक्या ताकदीने तिने मृणालचं मनगट पकडलं. अन्वीने मृणालकडे रोखून पाहिलं. अन्वीचे डोळे इतके काळे दिसत होते की त्यात डोळ्यांचा पांढरा भागच उरला नव्हता. त्याला हात लावू नकोस, अन्वी रागाने म्हणाली. पण तो आवाज अन्वीचा नव्हता. मृणालचा आवाज ऐकून विश्वास आणि माधव धावत त्या खोलीत आले. तसे अन्वीने मृणालला सोडलं आणि तिने हसायला सुरुवात केली. तुम्ही मला पुन्हा बंद करणार? त्यावर माधव आपटे शांतपणे म्हणाले. तू कोण आहेस? त्या प्रश्नावर अन्वीचं हसू अचानक थांबलं. माझं नाव विचारू नका. जसं ती हे वाक्य उच्चारली तसे खोलीतील सर्व खिडक्या एकाच वेळी उघडल्या आणि खोलीतील दिवे विझले. काही वेळाने सर्व काही सामान्य झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी माधव आपटेंनी वहीतील शेवटची पानं पुन्हा तपासली. त्या शक्तीला पुन्हा आरशात बंद करण्याचा एक मार्ग होता, पण त्यासाठी यमुनेच्या आत्म्याची मदत आवश्यक होती. आणि यमुनेचा आत्मा पूर्णपणे मुक्त करण्यासाठी तिच्या मृतदेहाचे अवशेष शोधणं गरजेचं होतं. आपटे यांनी तुकारामला बोलावलं आणि यमुनेला विहिरीजवळ नक्की कुठे पुरलं आहे ती जागा दाखवायला सांगितली. तसे तुकारामने त्यांना विहिरीजवळची ती जागा दाखवली. त्यांनी तिथे खोदकाम सुरू केलं आणि जवळजवळ 6 फूट खोल गेल्यावर त्यांना एक मानवी सांगाडा सापडला. सांगाड्याच्या गळ्यात काळ्या मण्यांची तुटलेली माळ होती. ती माळ पाहताच माधव आपटेंना खात्री झाली की ते अवशेष यमुनेचेच होते. सूर्य मावळण्यापूर्वी तिचे अवशेष देवघरात आणण्यात आले. रात्री 12 वाजता विधी सुरू झाला. अन्वीला खोलीच्या मध्यभागी बसवण्यात आलं. तिच्या समोर तो पितळी आरसा ठेवला. आता माधव आपटे वहीतील शब्द वाचू लागले. सुरुवातीची काही मिनिटं काहीच घडलं नाही आणि मग अचानक अन्वीने डोळे उघडले. तुम्हाला वाटतं ती तुम्हाला मदत करेल? तो आवाज एका वृद्ध पुरुषाचा होता. क्षणभरानंतर तो एका लहान मुलाच्या आवाजात बदलला, मग एका स्त्रीच्या आवाजात आणि शेवटी अनेक आवाज एकाच वेळी बोलू लागले.
वाड्याच्या सगळ्या खिडक्या धडाधड उघडल्या गेल्या. दिवे विझले आणि अंधारात विश्वासला त्याच्या वडिलांचा आवाज ऐकू आला. विश्वास! तो आवाज ऐकून विश्वासचा श्वासच थांबला. बाबा! विश्वास ओरडला. तसे माधव आपटे ओरडले. त्या आवाजाला उत्तर देऊ नका. पण तो आवाज पुन्हा आला. माझ्या शेवटच्या क्षणी तू मला माझ्या जवळ हवा होतास, पण तू पोचायच्या आधीच नियतीने आपला डाव साधला. आपली भेट अपूर्ण राहिली. ते ऐकून विश्वासच्या डोळ्यात पाणी आलं. तो आवाज पुन्हा आला. मी तुझी वाट पाहत होतो. आता तरी मला भेट. ये, इकडे ये. तो आवाज ऐकून विश्वास पुढे जाणार इतक्यात तुकारामने त्याला पकडलं आणि विश्वास भानावर आला. त्याच वेळी मृणालच्या मागून तिच्या मृत आईचा आवाज आला. मृणाल! तसे ती दचकून मागे वळाली. दरवाजाजवळ तिची आई उभी होती. जशी ती मृत्यूपूर्वी दिसत होती अगदी तशीच ती दिसत होती. आपल्या आईला पाहून मृणालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई! मृणाल ओरडली. पण इतक्यात माधव आपटे पुन्हा ओरडले. तिकडे पाहू नका. ती काळी शक्ती तुमच्या आठवणी वापरतीये. तसे मृणालने डोळे बंद केले आणि दरवाजाजवळ उभी असलेली आकृती हसू लागली. त्या हसण्याचा आवाज हळूहळू बदलत गेला आणि मग खोलीतील प्रत्येक दिशेतून एकाच वेळी तो आवाज येऊ लागला. काही वेळ गेला आणि अन्वी अचानक किंचाळली. तसा आरशाला पहिला तडा गेला. आता माधव आपटेंचा चेहरा पांढरा पडला. आरसा फुटला तर ती काळी शक्ती कायमची मुक्त होईल असा विचार माधव आपटे यांच्या मनातून चमकून गेला. आता अन्वी अचानक उभी राहिली. तिच्या हातापायांची हालचाल इतकी विचित्र होत होती की जणू तिच्या शरीराला कुणीतरी अदृश्य दोऱ्यांनी नियंत्रित करतंय. ती तुकारामच्या दिशेनं आली आणि तिने तुकारामला एका झटक्यात भिंतीवर फेकलं. विश्वास अन्वीला पकडायला गेला, पण तिने त्यालाही दूर ढकललं. मृणाल मात्र तिच्या समोर उभी राहिली. अन्वी, अन्वी थांब, मृणाल म्हणाली. आता अन्वी काही क्षण थांबली. तिच्या डोळ्यातील काळेपणा थोडा कमी झाला होता. आई, अन्वी उद्गारली. तो तिचा खरा आवाज होता. मला वाचव आई, मला वाचव, अन्वी म्हणाली. तसे मृणाल तिच्याकडे धावली, पण इतक्यात माधव आपटे ओरडले. थांबा, तिकडे जाऊ नका. पण तोपर्यंत उशीर झाला होता. जसे मृणाल अन्वीजवळ पोचली तसे अन्वीने मृणालचा गळा पकडला. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच विचित्र हसू पसरलं आणि तेवढ्यात देवघराच्या भिंतीवर एका स्त्रीची सावली दिसली. ती यमुना होती. आता अन्वीचं शरीर थरथरू लागलं. तिच्या तोंडातून दोन वेगवेगळे आवाज एकाच वेळी बाहेर पडले. एक अन्वीचा आणि दुसरा त्या अज्ञात शक्तीचा. माधव आपटेंनी आरसा उचलून अन्वीसमोर धरला. यमुनेची सावली अन्वीच्या मागे उभी राहिली. अचानक संपूर्ण खोलीत इतका प्रचंड आवाज झाला की सगळ्यांनी कान दाबले. अन्वीच्या तोंडातून काळसर धुरासारखं काहीतरी बाहेर येऊ लागलं. ते छतापर्यंत गेलं आणि पुन्हा तिच्या शरीरात जाण्याचा प्रयत्न करू लागलं. माधव आपटे वहीतील शब्द आता मोठ्याने वाचू लागले. तसे आरशाच्या पृष्ठभागावर काळे डाग पसरू लागले. अन्वीच्या मागे उभी असलेली यमुनेची सावली त्या काळ्या धुराला स्वतःकडे खेचत होती. पण त्याच वेळी त्या आरशाचा तडा वाढत चालला होता. माधव आपटे यांनी विश्वासला तो आरसा दिला आणि घट्ट पकडायला सांगितला. आता विश्वासने आरसा दोन्ही हातांनी घट्ट पकडला. काही वेळाने त्याच्या कानात त्याच्या वडिलांचा आवाज आला. सोड तो आरसा, मी तुझा बाप तुला सांगतो आहे, सोड तो आरसा. तसे विश्वासचे हात थरथरले. विश्वासच्या हातांची पकड सैल होऊ लागली. इतक्यात मृणाल ओरडली. विश्वास, भानावर ये, ते तुझे वडील नाहीयेत. विश्वासने डोळे बंद केले आणि आरसा पुन्हा घट्ट पकडला. आता तो काळा धूर एकीकडे आरशात खेचला जाऊ लागला आणि एकीकडे यमुनेच्या सावलीकडे खेचला जाऊ लागला. तो दोन्ही बाजूंनी खेचला जात होता. इतक्यात अन्वीची किंकाळी संपूर्ण वाड्यात घुमली. त्याच वेळी यमुनेची सावली हळूहळू आरशाच्या दिशेने जाऊ लागली. क्षणभर अन्वीने डोळे उघडले. ती यमुनेकडे पाहत होती.
यमुनाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच शांत भाव दिसले आणि पुढच्या क्षणी काळ्या धूर आणि यमुनेची सावली एकाच वेळी आरशात खेचली गेली आणि अचानक सगळं काही शांत झालं आणि अन्वी जमिनीवर कोसळली. त्या आरशाचा पृष्ठभाग पूर्णपणे काळा झाला होता. त्याच्यावरचा तडा आता गायब झाला होता. माधव आपटेंनी ताबडतोब तो आरसा लाल कापडात गुंडाळला. पहाटे अन्वी शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले आणि हळू आवाजात ती उद्गारली, आई. तिचा सामान्य नेहमीसारखा झालेला आवाज आणि हावभाव पाहून मृणालने तिला मिठी मारली. अन्वीला मागच्या अनेक दिवसांचं तिच्यासोबत नक्की काय घडलं होतं काहीच आठवत नव्हतं. त्या दिवशी यमुनेच्या अवशेषांवर सुद्धा विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. तसे त्या लाल कापडात गुंडाळलेल्या आरशातून पांढरा धूर बाहेर निघाला आणि हवेत विरून गेला. याचाच अर्थ यमुनेचा आत्मा आता मुक्त झाला होता आणि त्या आरशात फक्त काळी शक्तीच बंदिस्त झाली होती. त्यांच्या आयुष्यात इतकं सर्व भयंकर घडल्यामुळे निंबाळकर कुटुंबाने दुसऱ्याच दिवशी तो वाडा सोडला. इकडे माधव आपटे यांनी त्या पितळी आरशाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी तो पितळी आरसा एका जाड लोखंडी पेटीत बंद करून एका अज्ञात ठिकाणी नेला. काही महिन्यांनी निंबाळकरांचा वाडा पाडण्यात आला आणि त्या जागेवर फक्त मोकळं मैदान उरलं आणि अन्वी आपल्या आईवडिलांसोबत पुन्हा पुण्यातील आपल्या आयुष्यात रमून गेली. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.